आज आपल्याला कढी भाजी करायची आहे। तर कढी करताना कढी फाटली जाते किंवा त्याची ठिकरी उडते, तर तसं न करता छानपैकी अशी मऊसूत अशी कढी व्हावी त्यासाठी आपण काही टिप्स आहेत, त्या टिप्स घेऊन आज आपण कढी भाजी करणार आहोत। तर चला आजी पणजींपासून चालत आलेली पारंपरिक रेसिपी कढी भाजी पाहूया। आणि गरम गरमच खूप छान लागते बरं का, आणि भाकरी बरोबर अप्रतिम लागणार बरं का चुरल्यावरती। आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया, थोडंसं चवीनुसार मीठ, ते थोडंसं आपण मिक्स करून घेऊया। आणि पीठ बेसन पीठ घेताना नेहमी चाळून घ्यायचं, म्हणजे गुठळी अजिबात होत नाही, आणि पाणी थोडं थोडंच आपल्याला घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेऊया आपण। आणि कढी भाजी करताना नेहमी बेसन पीठ हे आधीच भिजवून ठेवायचं, म्हणजे बेसन पीठ हे चांगलं फुललं जातं। आणि अशाच पद्धतीमध्ये पीठ तयार करायचं, म्हणजे भाजी पण चांगली होते आणि मग आपली कढी भाजी चवीला छान लागते। तर हे बेसन पीठ आपण आता झाकून ठेवूया। कढी भाजीसाठी आपल्याला इथे वाटण करायचं आहे, ते इथे लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, जिरं आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। आता हे आपण पाट्यावरती चांगलं बारीक करून घेऊया। तर आलं आपण ठेचून घेऊया, ते बारीक वाटण आपण करून घेऊ। आणि कढी भाजी करताना थोडीशी तिखटसरच करायची, म्हणजे चवीला छान लागते। त्याच्यामुळे हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत, आणि जिरी टाकल्यामुळे मस्तपैकी असा स्वाद खूप छान येतो, त्याच्यामुळे जिरी ही नेहमी कढीमध्ये टाकायची। तर आपलं वाटण इथे झालेलं आहे, चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे आपण। आणि कढी म्हणाल तर एक नंबर होते बरं का, असं वाटण काढून जर कढी केली तर परत परत अशी कढी करावी, इतकी भारी चवीची होते। वाटी दही घेतलेलं आहे, आणि दही जास्त आंबट पण नसावं, फ्रेश दही असावं। तर आता हे दही आपण एका पातेल्यामध्ये टाकून घेऊया। तर यामध्ये आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया। जे वाटण केलं होतं आपण ते टाकून घेऊया। आता याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे, वाटणाचं पाणी काढलेलं आहे आपण। 1 वाटी, 2, मोहर पडला, मग जाऊ दे की, असं दे की, नको मोहर कशाला, दे की नको। बिचाऱ्याला। 3 वाटी पाणी, आणि आपण 1 वाटी असा साईडला ठेवूया, लागलंच तर आपण टाकणार आहोत। हे जे मिश्रण आहे ते रवीच्या साहाय्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळी आता राहणार नाही, एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे। एवढं प्लेन पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे हे सर्व। तर आपलं हे चांगलं मिश्रण हे फेटलं गेलं आहे, पाहू शकता इथे छानपैकी असं प्लेन झालेलं आहे, आणि लोणी कसं वरती आलेलं आहे पहा। तर हे साईडला ठेवूया आपण। आपलं पीठ इथे चांगलं भिजलं गेलं आहे, आता आपण भजी काढून घेऊया। आता आपण चूल पेटून घेऊया। तर आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, आता कढई ठेवून घेऊया। भजी आपण सोडून घेऊया। तर आपले भजे चांगले आहे, ते गोल्डन कलरवरती तळले आहेत, आता काढून घेऊया आपण। जास्त पण लालसर होऊन द्यायच्या नाही आहेत, अशा रंगावरतीच आपण काढून घ्यायचं। आपली भजी देखील इथे तयार झालेली आहे, हे पहा छानपैकी अशी स्मूथ होते, मस्तपैकी अशी भजी होते हे पहा। तर अशीच भजी करून घ्यायची। स्पेशल असतं तो म्हणजे कढीपत्ता, तर छानपैकी असा आपला कढीपत्ता फुटलेला आहे आपल्या गार्डनमध्ये, तो काढून घेऊया आपण आता। आणि मस्तपैकी असं गावरान कढीपत्ता आहे बरं का। तेल आपलं गरमच आहे, मोहरी टाकून घेऊया, थोडीशी जिरी, मोहरी आणि जिरी चांगली तडतडून द्यायची, म्हणजे खमंग फोडणी झाली की मग कढी देखील चवीला छान लागते। तर मस्तपैकी ताजा ताजा थोडासा कढीपत्ता, थोडंसं आता आपण मिक्स करून घेऊया। आपलं दही फेटलं होतं आपण ते टाकून घेऊया आता। कढी थोडीशी घट्टसर वाटते, म्हणून आपण थोडंसं राहिलेलं पाणी देखील ॲड करणार आहोत। हे पहा 1 वाटी जी आपण काढून ठेवलेलं होतं ते टाकून घेऊया आता। पातेलं चांगलं विसळून घेऊया।
तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कढी करून पहा, खूप छान लागते चवीला. पाणी टाकून घेऊया आता. आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया. कढीला आपल्या चांगला कलर आलेला आहे हे पहा. आणि जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, अशा पद्धतीमध्ये आपण कढी केलेली आहे. जास्त घट्ट पण नाही चांगली लागत खायला. भाकरीबरोबर भाताबरोबर छान लागते अशी कढी खायला. आणि यामध्ये आपण अजून मीठ टाकलेलं नाही आहे. आणि मीठ जर आधी टाकलं आपण तर मग दही एकीकडं आणि पाणी एकीकडं होतं त्याने, आणि मग ठिकऱ्या होतात. मग दही अशी कढी आपली चांगली लागत नाही खायला. थोडीशी कोथिंबीर घालूया. साईडने अशी थोडीशी फुगायला चालू झालेली आहे. आता यामध्ये आपण थोडीशी साखर टाकूया. चवीनुसार मीठ. आता यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहे. तर कढीला आपल्याला उकळी येऊन द्यायची नाही. साईडने थोडीशी फुगायला चालू झाली अशी, हे पहा अशी फुगायला चालू होती. तर मग लगेच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे थोडीशी, आणि कढी भजी सोडून द्यायची आहेत. आपली कढी येते छानपैकी अशी झालेली आहे. तर अशी देखील कढी तुम्ही खाऊ शकता. मस्तपैकी अशी झालेली आहे आणि खूप छान होते चवीला. त्याच्यामुळे उकळी कधी कढीला येऊन द्यायची नाही. तर आपण यावरती फोडणी करणार आहोत आता. तर आपलं तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे. हारेवरती आपण तेल ठेवलं होतं. यामध्ये आपण मोहरी टाकूया, थोडेसे जिरे, थोडासा ठेचलेला लसूण. मस्तपैकी खमंग अशी फोडणी होते. थोडासा हिंग टाकूया आपण, आणि थोडीशी लाल मिरची पावडर. आणि आपल्या कढी भजीवरती फोडणी करूया मस्तपैकी. मस्तपैकी आपली कढी भजी इथे तयार झालेली आहे. 2 मिनटं आपण झाकून ठेवूया, म्हणजे भजी छानपैकी अशी सॉफ्ट होईल आणि मुरली जाईल कढीमध्ये. 5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. मस्तपैकी होते बरं का. तुम्ही नक्कीच करून पहा, खूप छान, लय भारी होते. एकदा चाखाल तर परत परत अशीच कढी करणार तुम्ही कधी पण. आणि आपण जी साखर टाकलेली आहे त्याच्यामुळे मस्तपैकी अशी आंबट गोड चवीची छानपैकी अशी होते कढी. त्याच्यामुळे थोडीशी का आहे ना साखर टाकायची. आपण जास्त नाही टाकलेली, अर्धी चमच आपण इथे साखर टाकलेली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कढी करायला अजिबात विसरू नका. एक नंबर चव लागते. तुम्ही म्हणतात खरंच कढी दाखवली बरं का. या आधी का नाही दाखवली, इतकी भारी चवीला होते. तुम्ही भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर, एकच नंबर लागते सगळी. तर आपण वाटीमध्ये ना काढून घेऊया आता थोडीशी कढी. जास्त पातळ पण नाही केलेली आपण आणि घट्ट पण नाही केलेली. भजी टाकली उकळी आणायची नाही, काही नाही. फक्त झाकण ठेवायचं, म्हणजे छान मऊसूद अशा भजी होतात. कढी भजी खाऊन दाखवते. आणि गरम गरमच खूप छान लागते बरं का. शब्द नाही आहेत, इतकी छान झालेली आहे. किती खाऊ आणि किती नको असं वाटत आहे. आणि भाकरीबरोबर तर अप्रतिम लागणार बरं का चुरल्यावरती. तर आज केलेली कढी भजी जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.